एक वैद त्याने मला सांगून दिलं. आता या 8 दिवसाची कहाणी आहे. एक परिवार नवीन जुळला. मी सकाळी त्या परिवाराच्या घरी गेलो. 10 मिनिट बसलो. तिथं वैद येऊन टपकला. वैद टपकला तर तो वैद लागला आपला सांगायला. चुपचाप बाहेर उगालो. तो वैद का म्हणते, चाहे तो मैं खड़े खड़े यहाँ पे ना खड़ा कर देता हूँ बोलते. तो वैद मला सांगून राहिला. म्हणजे मी तिथं नागोबा उभा करतो भाई, एवढी मामूली शक्ती आहे. नंतर ठीक आहे, चालते मला. तू आपला काही बी बोल. त्याने त्या पेशंटला काका जेव्हा 2 पुढ्या दिल्या त्याची भूमिका का असं काही सांगितलं. तो गेटच्या बाहेर न जाताना बिना पुढे दिलेली आहे, त्या काढून फेकून दिली पाहिजे काका. अशी चॅलेंज येते व्हायचं. पण मी आज भी बंगाली वाला असो, चाहे अघोरी विद्यावाला असो, चाहे अन्य कोणत्याही विधीवाला असो, त्याने डायरेक्ट चॅलेंज मला करा. मी तयार होतो त्याच्यासाठी. मी तयार आहो आणि मानव मंदिरात बाबाच्या समोर सांगून राहिलो. मी नाही आणि नाही भेणार. कारण मला बाबाच्या शब्दाचा प्रचार प्रसार करायचा आहे, दुखी सुखी करायची आहे. हे माझं वचन आहे. मी बाबाला का मागतो. आज एक सेवक एवढी बी इथं आहे ते बाबाच्या समोर सकाळी विनंतीमध्ये येऊ का मागते. बाबा महागरी आज 10 पैसे बनले तर 20 झाले पाहिजे. 1 रुपयावर 10 रुपये बनले पाहिजे. हे योग मागून राहिले सेवक. मी तो योग नाही मागत. मी भगवंताच्या ज्योतीसमोर ह्याच योग मागतो का मला नजरेनं दुखी लोक दिसून राहिले ते सुखी झाले पाहिजे. बाबा ह्या योग मला योगदान द्या. हा माझा शब्द आहे. तर मी सनातन समय काढून सगळ्या मार्गदर्शकांनी हेच सांगणं आहे का समय काढून सगळ्या सेवकाच्या घरपर्यंत मार्गदर्शकला झालेच पाहिजे. सेवकाच्या घरपर्यंत मार्गदर्शक झालेच पाहिजे. कारण सेवक मार्गात आल्यावर का करते याचा इतिहास त्यानेच मालूम आहे. आजकाल मार्गदर्शक असे आहे, मार्ग देऊन द्यायला तो तिथे दारू पेटा सुद्धा मला काही लेणं देणं नाही होते. तर तो सुखी होऊन का नाही होणार. त्याच्यावर काहीतरी आपण पेटा टाकला पाहिजे. तर आपण या मार्गामध्ये प्रचार प्रसार करायचा आहे आणि आपलं जीवन सुखमय करायचं आहे. तर आपण इथे जमा झालो, एकत्रित झालो. हे कुटुंब आपलं आहे आणि ह्या कुटुंबात एकाही सेवकावर अगर ते कोणी दुखी असेल तर तुम्ही सेवक दुखी हे समजा. पुरे सेवक दुखी. तर बाबांनी अशी सांगितलं आहे. आजकाल हे पोझिशन बनून गेलं आहे का जेव्हा चर्चा बैठक चालू राहते तर आकाशवाणी केंद्र नागपूर बोलते. म्हणजे बातम्या चालू होऊन जाते. ते चर्चा बैठक काय ऐकत, फक्त ते बातम्या आपले चालू करते. हे बाबाला नाही सांगितलं. बाबाला काय सांगितलं आहे, आत्मा शुद्ध करा आणि आत्मामध्ये परमात्मा बसवा. हे बाबाचं म्हणणं. तर एक अशी कहाणी आहे, थोडक्यामध्ये सांगतो. वेळा नको राहू दादा हुशारीने वागरे. वेळा नको राहू दादा हुशारीने वागरे. मानव धर्मी आला भाऊ माणुसकीला जागरे. मानव धर्मी आला भाऊ माणुसकीला जागरे. मने मान केली दादा, मने मान केली दादा, जन्म वाया गेला. कुटुंबाचा विचार दादा कधी नाही केला.
कुटुंबाचा विचार दादा कधी नाही केला. वाईट नात आता हो, वाईट नात आता घेऊ नको भाग रे. मानव धर्मी आला भाऊ माणुसकीला जाग रे. मानव धर्मी आला भाऊ माणुसकीला जाग रे. आपण या मानव बापांनी आपल्याला या मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्यास सांगितला तर कसा केला पाहिजे. मानवाने मानवाचं वागलं पाहिजे. सेवकींना सेवकी तरीचं वागलं पाहिजे. अनेक वेळेला हे म्हटलं पाहिजे का खरा मार्गाची सेवकी का मार्गाच्या सेवक ह्या आहे. त्यालाच म्हणतात मानव धर्म. तर पहा बाबा एक शाखाचा बोध आहे. शाखा भरपूर आहे पण मी आज सांगतो अशा कोणत्या शाखा आहे का आज तिथं बापाची 5 वर्षाच्या नंतर बापाची फोटो गायब होईल आणि मार्गदर्शकाची फोटो लागेल. अशा शाखा बनल्या आहेत. अशा शाखा बनल्या आहे का बापाची फोटो गायब आणि मार्गदर्शकाची फोटो लागेल. हा नाही मंडळाचे नाव नाही आहे बघा होणार आहे. समोरचं भविष्य आजच दिसते. तर आपल्याला तसं नाही राहायचं आहे. आपल्याला तसं वागायचं नाही आहे. आपल्याला नियमाने चालायचं आहे. बाबाच्या शब्दाने मान द्यायचा आहे ना. आपलं जे प्रचार प्रसार चालला पाहिजे. आणि जो भी 7 फरवरीचा जो कार्यक्रम आहे 7 एप्रिलचा ड्रामा होणार ह्या पक्क्यात होईल. असं समजा काय झालं हे समजून घ्यायचा. कारण आज तुमच्यापेक्षा बी आमच्या संसार तहसीलमध्ये चांगले सक्रिय बनून गेले आहे आणि सगळ्याच्या समोर या कार्यक्रमासाठी आहे. तसेच आम्ही एक नेहमीला मीटिंग घेऊन सगळ्या वर्गणीची आकडा तयार करणार आहोत आणि त्यात मीटिंग मध्ये अध्यक्ष साहेब चौधरी साहेब उपस्थित राहते असे ते आधी विनंती करतो. इतके बोलून मी आपले शब्द इथं समाप्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार.